पत्रसंस्कृती संपुष्टात येत असता माझ्या हातात एक उत्कृष्ट पुस्तक पडलं. त्याचं नाव रिल्केची 10 पत्र. मूळ लेखक रेनर मारिया रिल्के. हृदयांतर केलेलं आहे अनिल कुसूरकर यांनी. ग्रंथाली प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. मुखपृष्ठ चित्र आणि मांडणी बाळ ठाकूर यांनी केलेली आहे. रिल्केबद्दल थोडंसं सांगत असताना अनिल कुसूरकर यांनी असं लिहिलेलं आहे अगदी सुरुवातीलाच की कोणा एकाची पत्र अशा नावानं त्यांनी हे पुस्तक छापलं असतं तरी त्या पत्रांनी तोच अनुभव दिला असता. कारण रिल्केच्या पत्रांचा आस्वाद घेता येण्यासाठी रिल्केबद्दल काहीही माहिती असण्याची गरज नाही असं ते म्हणतात. रिल्के हा एक ॲस्ट्रो-जर्मन कवी. त्याचे वडील जोसेफ हे पूर्वी सैन्यात होते. त्यानंतर ते रेल्वेत पर्सनल ऑफिसर झाले. पण संसारामध्ये रिल्केच्या आईशी त्यांना फारसं जमवून घेता आलं नाही आणि शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. रिल्के असं म्हणतो, माझ्या जन्माच्या वेळीच माझ्या आईवडिलांचा संसार मोडायला येऊन ठेपला होता. मोठेपणी मनाशी कुरवाळावेत असे काही गोड प्रेमाचे कौटुंबिक क्षण माझ्या बालपणात विखुरलेले नव्हते असं त्याचं मत झालं. त्याची कीर्ती दिगंत झाली ती त्याच्या डुइनो इलेजीजमुळं आणि सनेट्स टू ऑर्फेअस या 2 दीर्घ काव्यांच्यामुळं. रिल्केच्या शिक्षणाची एकंदरीत वाताहत झाली होती आणि हे शिक्षण त्यानं तुकड्या तुकड्यांनी आणि असंबद्धपणे घेतलेलं आहे असं आपल्याला समजतं. खरं तर तो एक द्रष्टा होता आणि त्याला दिसणारी भावी काव्याची चित्र इतरांच्या गळी उतरवण्यात तो वाकबगार होता असंही सांगितलेलं आहे. त्यानं सारा युरोप पालथा घातला. तो रशियात घुसला आणि तिथल्याच माणसांचा होऊन गेला. रशिया ही त्याच्या हृदयात खोल रुतून बसलेली मातृभूमी ठरली. तो जिथं जाई तिथलाच होऊन राही आणि म्हणूनच त्याच्या अनेक स्वयंघोषित अशा मातृभूमी होत्या. 1890च्या आसपासच्या मोठ्या कलावंतांची सावली त्याच्यावरती पडलेली दिसते. उदाहरणार्थ हेनरिक इब्सन, मॉरिस मेटरलिंक, जॉन रस्किन, वॉल्टर पीटर, निसी इत्यादी हे कलावंत. पण त्या कलाकृतीत रिल्केच्या कलाकृतीत असणाऱ्या सूचकतेमुळं, अंगभूत नादमयतेमुळं, दैवी पावित्र्याच्या सुगंधामुळे त्याची कलाकृती ही पूर्णपणे स्वतंत्र असं स्थान निर्माण करू शकलेली आहे. रिल्केनं पॅरिसच्या वास्तव्यात एका नव्या पद्धतीची गेयता कवितांमध्ये आणली. अर्थ आणि भावलक्षी चाल हे या पद्धतीचं वैशिष्ट्य होतं. त्यानं तिला भास कविता असं नाव दिलेलं आहे. त्यानं कितीतरी शिल्पांमध्ये दडलेलं काव्य शब्दांच्या राऊळात आणलेलं आहे. त्यानं पेंटिंग्स मधून ऐकू येणारं गीत शब्दात लिहून काढलं. त्यानं वाऱ्यांचे निरोप, नद्यांचे, सागरांचे, पर्वतांचे निरोप अक्षरात टिपून घेतले. संगीत ऐकताना आपल्याला जे काही होतं ते त्यानं काव्यात मांडलं. मराठी भाषेत ग्रेस या कवीनं असा काही वेगळाच चमत्कार केलेला आहे. ग्रेसची कविता ही एक वेगळी कविता नसून ते एक नवं अभिव्यक्ती माध्यम आहे आणि अशाच पद्धतीची अभिव्यक्ती आपल्याला रिल्केच्या काव्यांमधून दिसते. आत्मशोध ही रिल्केच्या आयुष्याची मध्यवर्ती भूमिका होती आणि आत्मबोध हा अस्तित्ववादाचा पाया आहे. प्रथम मी आहे आणि मग सारं काही आहे. रिल्के म्हणतो, प्रथम मीला शोधा, जगाचा शोध तुला आपोआप लागेल. हे त्याचं जीवनाचं तत्वज्ञान. रिल्के समजण्याची लोकांना गरजच वाटली नाही, इतकं मातृत्व त्याच्यात होतं. म्हणून त्यांनी त्याला प्रेम दिलं आणि वंदनही केलेलं आहे.
दुःख, अडचणी, वेदना ह्या उत्कर्षाची प्रवेशद्वार असतात असं रिल्के नेहमी सांगत असे. 1916 नंतर ची 7 वर्ष स्वित्झर्लंडमध्ये रिल्के राहिला. त्यानं त्याचं घर मांडलं. एका धनिकामुळे त्याला प्रासादात राहायला मिळालं. त्याच्या काव्यवृत्तीला बहुत काळानं बहर आला आणि तो धडाधडा लिहित सुटला. त्यानं ड्युइनो इलेजी ही काव्यमालिका अगदी म्हणता म्हणता पूर्ण केली. रिल्केच्या इलेजीज ह्या जीवनगामी आहेत. त्यात मृत्यूला कुठेही कमी लेखलेलं नाही आणि जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अवस्थेला निसर्गाचा एक सलग आविष्कार मांडलेला आहे. तो सौंदर्याचा पूजक आहे. तो बैरागी नाही. त्याचं वैराग्य हे साध्य नाही, साधन आहे. आपण सारे त्या अदृश्याच्या शोधात फिरणाऱ्या मधमाशा आहोत असं तो म्हणतो. तो जीवनवादी आहे, सौंदर्य आणि कलावादी आहे, मात्र चंगळवादी नक्कीच नाही. सौंदर्य आणि कलावादी आहे. त्यानं चंगळवादाचा साफ विरोध केलेला आहे. ध्येयासाठी आणि ध्येयापुरती साधनं हा विचार त्यामागे आहे. जी 10 पत्र आपल्या समोर आहेत त्या 10 पत्रांच्या मधून त्यानं हा संदेश कलाकारांना दिलेला आहे. प्रत्येक मित्राला आपल्या पत्र पाठवत असताना कलावंत कसा असावा, कलावंतानं काय घ्यावं या जगातून, कलावंतानं कशा पद्धतीचा कला आविष्कार करावा, त्यानं आपली उत्तरं, आपली संकटं, आपल्या अडचणी ह्या स्वतःच कशा शोधाव्यात किंवा आत्मशोधातून त्यानं कशा पद्धतीनं कलाविष्कार करावा हे सांगितलेलं आहे. तो म्हणतो, तू म्हणजे कुणीही कलाकार, तुझ्या अंतर्दुनियेत तू मशगूल असताना जर तुझी बोटं कविता लिहित असतील तर तुला माणसांच्या अभिप्रायाची तमा का वाटावी? अशा काव्यासाठी तुला नियतकालिकांच्या कोंदणाचीही गरज भासणार नाही. ती रत्न ही तुझी खाजगी मालमत्ता असेल. तुला सुंदर करणारे ते तुझे अलंकार असतील. ते तुझ्याच अस्तित्वाचे अवयव असतील. ते तुझ्या इंद्रियांचे, जाणीवांचे पडसाद असतील. ते ऐकत राहण्यात तुला सुख होईल. कलेचं सुख इतर जणांच्या प्रतिसादात असत नाही, इतरांच्या प्रतिसादात असत नाही. ते तिच्या निर्मिती प्रक्रियेत दाटून असतं. कलेचा आविष्कार हा असा आंतरिक गरजेतून होत असतो आणि तो व्हायला पाहिजे. कलावंताला तो म्हणतो, तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही ज्या मुक्कामी आला आहात तिथं येणं ही तुमची मूलभूत गरज होती काय? कधी कधी आपण संभ्रमित असतो आणि चुकीच्या मुक्कामी दाखल झालेलो असतो. अनेक जण आपल्या मनात काही ना काहीतरी भरवत असतात. आपलं काय आणि त्यांनी घुसडलेलं काय हेच कळेनासं होतं. पण आपण जी यातायात केलेली असते ती जर केवळ आपल्या आत्म्याच्या गरजेतून घडलेली असेल तर मात्र आपल्या हाती लखलखती शस्त्र आलेली असतात. त्या दिव्यास्त्रांचा वापर तू तुझ्या कलानिर्मितीसाठी कर. तुझ्या कलाकृती स्वयंप्रकाशी होतील. पण तू जर भरकटत एखाद्या ठिकाणी पोहोचलेला असशील तर मात्र तिथे तुझं असं काहीच असणार नाही. तुझा भाता रीता असेल. तुझ्या कलाकृती रोगट पिंगट असतील असं दुर्दैवानं म्हणावं लागेल. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी आपल्या मित्रांना ही पत्र लिहिलेली आहेत. आणखी एका पत्रामध्ये तो असं म्हणतो, मित्रा, तुला पुन्हा एकदा विनंती करावीशी वाटते की साहित्य समीक्षेतून मुक्त हो. त्यात काही अर्थ नाही. कोणा एखाद्या पंडितानं तोडलेले ते तारे असतात. काय फायदा ते वाचून? कलाकृती ही केवळ स्वयंभू असते. कलाकृतीचा आस्वाद हाच तिच्या गाभ्याशी जाण्याचा राजरस्ता असू शकतो. टीका, समीक्षा ह्या 4 वाटा झाल्या. त्या गाभ्याची विकृत ओढाताण करतात.
त्यांच्या विना तुझं काहीही अडणार नाही. हजार समीक्षक एखाद्या कलाकृतीला डोक्यावर घेवोत वा पायदळी तुडवोत, आपलं वैयक्तिक मत हेच प्रमाण मानायला हवं. स्वप्रामाण्यापेक्षा परप्रामाण्य तुला अधिक सोयीचं वाटत असेल तर तुझ्यात काहीतरी गंभीर खोट आहे हे नक्की समज. स्वतःची मतं आतल्या आत उमलू देत. फुलांना जबरदस्तीनं उमलवता येत नाही, तशी स्वतःवरही तशी जबरदस्ती करू नये. कोणत्याही प्रकारचे शॉर्टकट्स कलेच्या बाबतीमध्ये आपण शोधता कामा नयेत असंही रिल्के म्हणतो. कलेच्या गर्भात झटपट आणि रेडीमेड असं काही नाही. कलेची उपासना असो वा आस्वाद, धीर हा एक मंत्र दोन्हीला लागू आहे. एखाद्या गोष्टीची आराधना करण्यात 10 वर्षच काय पण सारी हयात निघून गेली तरी विषाद वाटण्याचं काही कारण नाही. कारण आराधना ही एक सुंदरी असते. तिच्या सानिध्यात तुम्ही स्वर्गात असता. अंतिम प्राप्ती नावाचं काही नसतं. कलेची उपासना ही अव्याहत गोष्ट आहे आणि म्हणून तिथे दंभाला स्थान नाही. स्थान आहे ते फक्त प्रेमाला. प्रेम आणि कला ह्या अविभाज्य गोष्टी आहेत. कला निर्मितीच्या वेळी कलाकार जाणीवेच्या प्रदेशात असता कामा नये, तो नेणिवेच्या प्रदेशात असायला हवा. मनुष्यपणाला गोचिडाप्रमाणे चिकटून असणाऱ्या स्वार्थ विचाराचा जिथे विसर पडतो तिथे नेणिवेचा प्रदेश सुरू होतो आणि कलावंतांची कर्मभूमी त्या उन्हात असते असं रिल्केचं मत आहे. एका मित्राला ज्या वेळेला तो उपदेश करत असतो, हे एक प्रकारचं प्रीचिंग आहे. दॅट इज हिज ओन फिलॉसॉफी ऑफ लाईफ. तो म्हणतो, ती एकात्मता तू जाण. तुझ्या लक्षात येईल की निर्मितीचा क्षण हा हजारो प्राचीन अनुभूतींचा घनदाट असा उच्चार असतो आणि म्हणूनच प्रत्ययदायी तेज त्याला लाभलेलं असतं. निर्मिती म्हणजे चांद्र नृत्य, अदृश्याचा दृश्यरूप जन्म, भविष्याचे वर्तमान आविष्करण. हे महामार्गावरील अंधाऱ्या बोगद्याच्या जेमतेम टिंबभर भासणाऱ्या प्रवेशमुखासारखं असतं, पण ती दुर्बोधता एखाद्या गुप्त पत्रावरील लखोट्यासारखी असते. कालांतरानं लखोटा अंतर्धान पावतो आणि पत्रातले संदेश माणसांना सुबोध वाटू लागतात. मित्राला खूप छान संदेश देताना रिल्के म्हणतात, एकांत हा वर्तमानाला भविष्याची पालवी फुटण्याचा काळ असतो. याचा विसर पडू देऊ नको. स्वतःशी शब्द करत राहणं, जगाच्या शब्दांचा विरह सहन करत दिवसच्या दिवस व्यतीत करणं हे कलावंताच्या यशस्वीतेचं रहस्य आहे. बालपणी तुझे डोळे जे पाहायचे आणि कान जे ऐकायचे त्यांचा काहीच बोध तुला व्हायचा नाही, तरीही तू पाहत आणि ऐकत राहायचास. तसंच एकांताचे शब्द तुला समजत नसले, एकांतातील दृश्य तुला अकळत नसली तरी तू पुन्हा एकदा बाळ बनून ते सारं अनुभवत राहा. तुझ्या या दुर्लभ अज्ञान अवस्थेच्या बदल्यात तू बाह्य ज्ञान का स्वीकारावंस? बाह्य आनंदाच्या अधिक जवळ जा. ते तुझा पिच्छा सोडणार नाहीत, पण रात्री तरी नक्कीच तुझ्या असतील. वारे तुझे असतील. स्तब्ध उभी असलेली झाडं तुझ्याकडे प्रेमानं बघत असतील. इतकंच नव्हे तर तुझ्या नजरेच्या टप्प्या पलीकडील माळरानं समुद्र, आकाश आणि देव तुझ्याकडे पाहत असतील. तू तान्ह्या बाळांना उचलून घे. ते निष्पाप जीव तुझी मैत्री त्यांच्या चिमुकल्या ओंजळीत घेतील. अशा क्षणी सुख आणि दुःख यातील सीमारेषा धूसर होताना तुला जाणवेल. इतकं सुंदर, इतकं सहज सोपं, कलावंताला जे हवं ते सगळं इथं नेमकं टिपलेलं आहे.
तुझ्या मार्गात सामाजिक अपेक्षा, पारंपरिक रूढी, पारंपरिक अंधत्व यांचे काटेकुटे असणार. नव्या मार्गांना हे शाप असतात. शिवाय कलाकार म्हणून जगण्याचं कंकण बांधल्यावर या असल्या तक्रारींना काय अर्थ उरतो? कलाकार जितका जातिवंत, तितके त्याच्या मार्गावर तळपत्या कुऱ्हाडी घेऊन उभे असलेले मारकरी अधिक. सुरुवात ही गोष्ट काही एकदाच घडणारी नसते, असं रिल्के म्हणतो. सुरुवात ही इतकी पवित्र सुंदर गोष्ट असते की ती परत परत घडायला पर्यायच नसतो. अशा असंख्य सुरुवातीनंतर तो दर्शन देतो, कारण साऱ्या सौंदर्याचं सौंदर्य तो असतो. जोवर तुला काही सुगंध येत आहेत, तोपर्यंत तू हे गृहीत धरायला हवंस की दूर कुठेतरी तुझ्या वाटेवर फुलांचा तो बगीचा आहे. बगीचा नेहमी अंतिम गंतव्यस्थान असायला हवा. मागे पडत जाणारा बगीचा आणि फिकट विरळ होत जाणारे सुगंध म्हणजे कलोपासना नव्हे. प्रत्येक नदी सागराला मिळते. दुःखांचे भोग म्हणजे एक प्रकारचं शिक्षणच असतं. आणि शिक्षण ही बाहेरून आत येणारी वस्तू नव्हे. ज्ञानाची बीज ही आपल्या अस्तित्वाचा भाग असतात. शिक्षण म्हणजे त्या बीजाला अंकुर फुटण्याची प्रक्रिया असते. ही प्रक्रिया दुःख काळात सुप्तपणे सुरू असते. आपल्याला तिचा पायरव ऐकू येत नाही, पण ती सुरू असते. प्रारब्ध हे आपल्याबरोबर जन्माला आलेलं असतं. संकट कोसळतं तेव्हाच आपली त्याच्याकडे नजर जाते, पण ते आपल्यासोबतच असतं याची आपल्याला जाणीवच नसते. पूर्वी लोकांना वाटायचं सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. हजारो वर्ष लोकांनी तेच सत्य मानलं, परंतु सर्वांना ते सत्य वाटलं तरी ते काही सत्य नव्हतं. ज्ञात गोष्टींशी व्यवहार म्हणजे जीवन असा सामान्य माणसांचा समज असतो. म्हणून प्रत्येक धक्क्याशी तो घायाळ होतो, बदलाला विरोध करतो. गुलामीत स्थैर्य असतं, म्हणून त्याला गुलामी सर्वात प्रिय असते. पण जीवन हे वस्तुस्थितीत अज्ञाताशी सामना असतं. दुःख हे अज्ञाताचं एक रूप आहे, ते एक दर्शन आहे. दर्शन नेहमी शतशत नेत्रांनी घ्यावं, म्हणजे अज्ञाताशी आपण परिचित होतो. किती मोठं तत्वज्ञान मांडलेलं आहे. आणि या जेव्हा गोष्टी कलाकाराला उमगतील, कलाकारानं या जीवनाला परिचित व्हावं आणि त्यातून आपला कला आविष्कार साधावा. कला साधना म्हणजे उत्क्रांत होणं. सत्याला नजर न देऊ शकणारा कधीच कलाकार होऊ शकत नाही. कलाकृती म्हणजे सत्याचा आविष्कार. तो सुखाचा किंवा दुःखाचा नसतो, त्या पलीकडील सत्याचा असतो, असं सांगणारा रिल्के हा एक अत्यंत तत्वनिष्ठ कला उपासक आणि कला आविष्काराचं नेमकं मर्म जाणणारा असा एक खूप मोठा तत्वज्ञ होता, असंच म्हटलं पाहिजे. धन्यवाद.